नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 20 एप्रिल 2026. आता वाजले तर 2, कारण की मी कामाला गेलो ना सकाळी. त्यामुळं मी काय सकाळी ब्लॉग म्हणजे सकाळपासून काय ब्लॉग बनवू शकलो नाही. मी कामाला गेलेलो. आता आलो जेवायला. पप्पाने आणि डबल ठेवले शेंगा आहे का, ही वाटाण्याचं ठेवलं शेंगा. ही जोपर्यंत कडक वाळत नाही तोपर्यंत ही म्हणजे असं गुंडवून ठेवत नाही. कडक वाळलं का नाही मग ठेवणार गुंडवून. हो, ती पाईप पण कशी ठेवल्या. मी नसलो का नाही पाईप कशी पण असते पाईप आहे हो, सगळीकडे चिपल्या. ही आहे आता मला ही व्यवस्थित केली पाहिजे पाईप. ही काय सगळी चिपल्या इकडं तिकडं. पाईप एकसारखी गोडवून ठेवली पाहिजे, नाहीतर पाईप खराब होणार ना पाण्याची. ही अशी चिपत्या या पाईप कसं परत खराब होणार ना पाण्याची. त्यामुळे व्यवस्थित ह्याला अशी गोडवून ठेवायला लागते. जरा जरी चिपले नाही व्यवस्थित. आता एक ठेवतो सगळी गुंडवून. हीच जादा लई चिपते, हीच लई चिपत्या लाल. पिवळी काय एवढी चिपत नाही. आता कशी व्यवस्थित गुंडाळी बघा आहे का. असे गुंडवून ठेवायला पाहिजे होती, पण गडबडीत ठेवली असेल पप्पांना, नाहीतर कोणीतरी आईला ठेवली असेल गडबडीत. कामाला जायचं आहे म्हणून. पप्पा काय करते, ती भाजी चिरते. ती काय ती लाल भाजी असते का नाही, ती चिरायला लागली. ती म्हणजे संध्याकाळची जळणी भाजीची ते आत्ताच चिरून ठेवते. ती आहे का, म्हणजे नीट करून ठेवते ती. म्हणजे संध्याकाळची जोडणी करतात ना. वास कुठं नाही यायला लागला आहे काय, कशाचा वास येते काय कळन. बहुतेक फ्रीजमधनं वास यायला लागला आहे. टरबूज तरी कुजलं नाही ना परवा दिवशी ठेवलेलं. हां, हे तर टरबूज हे बाद झाले वाटते. अरा टरबूज बाद झाले. हे काय संध्याकाळी खाताय का काय. बाद झाले खाणार म्हणते. ते काय बिलबिली झाले तरी म्हणते वास कुठं नाही. ती हे काय आतनं सगळं खराब झाले. हे आळ्या हे बिल झाले. हा खाणारच म्हणते. ते काय खाणार आहे वे. मग एवढं 4 दिवस पडले खाल्लं नाही ना, आता खाणार वे. मग इथं ठेवू का बाहेर. आतच ठेवू आहे. खाणार म्हणते ती. म्हणजे इथनं तेवढं इथनं फक्त खराब झाले, बाकी थोडंसं आहे चांगलं. तरी पण खाणार म्हणते. ठेवतो इथे फ्रीजमध्ये. हा अजून काय नाही ना. हे काय रसना तयार करून ठेवला आहे. रसना यात काय आहे, सगळं दहीच आहे. ते ह्याच्यात त्याच्यात सगळं दही. हो, ही भांडं बसलं नाही वाटतं, व्यवस्थित लावलं नाही. फ्रीज सारखं दार इकडे देते. भांडं व्यवस्थित लावलं नाही असं वरती लावलं पाहिजे. आत्ता कसं व्यवस्थित बसलं, नाही तर वाकडं बसलेलं इथं. टरबूज ठेवलं इथं. आंबा पिकलाय का काय कळ ना. ह्यो एक आंबा आहे हापूस, ह्यो पण पिकला आहे, पण अजून काय पूर्ण पिकला नाही. जरा दबतोय. पूर्ण पिकल्यावर खायचा. आत्ता उगाच कशाला कापायचा नाही. जेव्हा पिकल तेव्हाच खायला. 2 आहे ती. ह्यो एक आहे. ठीक आहे, 2 आहे ती. अजून पिकलेलं नाही ते. जाऊ का मी हातरून काढून जा म्हणतात. हे काय म्हणजे मी आल्या जेवलो नाही, मग जरा पडतोय ना इथं हातरून टाकून. मग ते हातरून काढ म्हणायला लागली. आहे आल्या फरशी बसते ना कामावरून आले की, त्यामुळे हातरून काढून जावं लागते. नाहीतर असंच ठेवले की परत घोटाळा होते ना फरशी बसायला. तर हातरून काढून कामावर गेलं पाहिजे मला.
आता वाजलेत 8 आणि आत्ता मग अशी गेलेली लाईट, म्हणजे 1 तास लाईट गेलेली. आत्ता आल्या लाईट. चार्जिंग नव्हतं मोबाईलला, पहिलं चार्जिंग लावला मोबाईल. हे काय कारण की लाईटच नव्हती ना 1 तास. आत्ता आल्या. पायाला काय खाजवते काय कळून, सारखं खाजवतेच पायाला. हे काय सारखं इथं हे खाजवायला लागले. कशामुळं खाजवते काय कळना. खाजवून खाजवून बघ सालपाडे निघाले दोन्ही पायाचं. एवढं खाजवायला लागले. ह्याला आता एक काम करतो, खोबऱ्याचं तेल लावतो म्हणजे फरक पडेल. खोबऱ्याचं तेल कुठं आहे का? हा पायाला खाजवते लावायचं आहे. खोबऱ्याचं तेल नेमकं संपलंय. पायला खाजवायला लागली ती ग. काय लावायचं? पाय म्हणलं खाजवायला, पायाला काय लावायचं? पाण्यात घालायचं. पाण्यात घालायचं म्हणते पाय. गार पाणी घ्यायचं त्यात घालायचं. काय पाय दोन्ही पाय गार पाण्यात घालायचं म्हणते. तरी पण राहत नाही ते. ही काय करायला येत आता पप्पा? कुठली भाजी होय? काय म्हणते ती का? शिट्टी व्हायला की का? हा अगं दोन्ही पण गॅस चालू. यात काय तेल टाकले वाटतं. आज करणार आहे गवारी. ती भाजी पण करणार आहेत ना सोललेली दुपारी. काय खाऊ? दही भात का? कुठं आहे दही? दही नाही तर. हा हाय हाय दही आहे. दही आणि भात खाऊ. नाही फोन कोणाचा आहे? किती लावू? 4? एक लावली बात की काय 4 लावूया. आणि सगळ्यात लाईट लाव म्हणते ती. शिट्टी कुकर उडल खाली बसल्यात कर. हे काय कुकर वेगळाच आहे बाय आपला. शिट्टी होत्या काय. हा पाणी लय घातल्यात कुकर मध्ये. तर गळ्यात काय घातलेली? हा हे आहे वे हेडफोन घालते कानाला वारं लागू नये म्हणून घालतात ते. हेडफोन असते ते है ना. फ्रीज मध्ये काय हुडका लागले ती? काय हुडकायला तू केव? काय कडीपत्ता असेल तरी मला काय हुडकायला ती? पडल काहीतरी. शेणी कुठली भाजी काढली नवीन? दुपारी ही चिरली लाल भाजी. आता ही कुठली? ही तांदळाची भाजी आहे वाटते. तांदळाची आहे बघ की. सगळ्या भाज्या नीट करून ठेवतात कर वाळवून जातात. तू काय करत नाही उगाच. ती ठेवतात नीट करून आणि तू घालू त्यात वाळवून. तू काय करत नाही. बघ की तांदळाची आहे मी सांगितलं की तुला. हा तू दे फेकून करते ते नीट. आणि ही तर 2 भाज्या पडलेल्या कुठे गेल्या? वाळून गेल्या. नीट करून ठेवलेल्या त्यांनी. यात भात केला का? आवर मला बुका लागले का? दही बघू हाय का? तर त्यात दही बघू कुठं काय दिसत. हा हाय हाय अर्धा आहे की ग. हा आणि ही पण होतं ना दूध फ्रीज मध्ये ठेवलेच ना मी सकाळी आणलेलं दूध आणि दही आणि भात खातो. ते फ्रीज कडं बघत बसू नको. ते फाताकडे वाजली का तिकडं गावारी करपल ग. बघू खीर दे की मला थोडी. मी खाल्ली नाही का? आंबरस खीर माझ्या माघारी काय काय करतेस?
आणि मला नाही खिराची भाजी. त्यांना जरा खाऊन देऊ. ते खीर मी काय खाल्लीच नाही का शेवाळीचे. शेवळ्याची वेळ मला माहीतच नाही की कधी खीर केल्या काय गावारी हिरवी गार दिसते की कसं काय मगाच्या नुसतं आबळायची आला लागली पाऊस काही येणार वारं वादळ व्हायचं तरी बी येताना कामावर येताना होय? रस्त्यावर सगळं मातीच सगळे डोळ्यात मातीच जायला लागली येताना मी हे काय बाहेर सगळं अंधार भोडूक आहे जाऊ दे. आबाळ आले काय दिसनाच बाहेरचं झाड आणलं घरी, झाड आणलं आता. पडदा टाकतो ए वाघरी ती गेली बाबा. हा गप्पेच बिळ हे होईल का बंद करा. अगं वा नाही तर बंद करायला लागेल. बाहेर पंख लावल्या. पंख लाव की दार कशाला उघड उघडत्या वारं या लागले गार हा बघ केली लाईट बंद